नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अगदी 5 महिने उलटून आता गेलेले आहेत आणि या 5 महिन्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठंतरी अवघ्या महाराष्ट्रातून आवाज उठवला गेलेला होता. अवघा महाराष्ट्र हळहळला होता आणि एका सरपंचाची हत्या झालेली आहे, अगदी क्रूरपणे झालेली आहे. हे ज्यावेळेस सुरेश धसांनी सभागृहामध्ये मांडलं होतं, जे काही अधिवेशन चालू होतं सरकारचं, त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातले बीड जिल्ह्यामधील एक आमदार, आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांची हत्या कशा प्रकारे केली याचा सगळा उतारा हा तिथं वाचून दाखवला होता. संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारण्यात आलं, गाडीच्या खाली उतरून त्यांना कशा प्रकारे गाडीला बांधण्यात आलं, संतोष देशमुख यांच्यावर कशा प्रकारे लघवी करण्यात आली आणि कशा प्रकारे हत्यारानं वार करून त्यांचा तडपून जीव घेतला गेला, हे सगळं तिथं काही वाचून दाखवण्याचं काम किंवा सांगण्याचा जसा काही सगळा प्रसंगच संतोष देशमुखांना मारल्याचा प्रसंग त्यांनी त्या सभागृहामध्ये मांडला होता. परंतु विचार करायचं झालं तर तेच सुरेश धस आता शांत आहेत आणि या सगळ्या गोष्टीपासून लांब होताना दिसत आहेत. हे प्रकरण बंद होताना दिसतंय. परंतु यामागे आता फडणवीस साहेब नेमकं काय बोलतायत का, या मागचा फडणवीसांचा काही हात आहे का, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, व्हिडिओला शेअर करा, कारण अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचं जे आहे सगळं हे वेगवेगळ्या लोकांकडे गेलं पाहिजे. मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 5 महिने पूर्ण झालं. ज्या काही गोष्टी घडल्या ते सगळ्या आपल्या मीडिया समोर असो किंवा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. संतोष देशमुखांना मारलं गेलं, संतोष देशमुखांचा खून करण्यात गेला आला आणि या सगळ्यांमध्ये सुरेश धसांनी जी काय बाजू मांडली, सुरेश धस जे काही पुढाकार घेऊन होते 2-3 महिन्यात, या 2 महिन्यामध्ये तो पुढाकार या 2 महिन्यामध्ये कुठंतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नेमका तो पुढाकार का कमी झाला असावा? फडणवीसांनी काही दबाव टाकला असावा का त्यांच्यावर? फडणवीसांनी पक्षाकडून त्यांच्यावर काहीतरी कारवाईची मागणी आली असेल किंवा कारवाईची एक आदेश आलाय का, की तुम्ही आता बोलू नका या प्रकरणावर, तुम्ही शांत राहा. मान्य आहे, पाकिस्तान आणि भारताचं युद्ध चालू होतं, त्याच्यामुळे काहीतरी थोडंफार परिणाम या प्रकरणावर पडला असेल, बंद पडला असेल किंवा त्याच्या बातम्या जरा कमी झाल्या असत्या, कुठंतरी बोलणं कमी झालं असेल. परंतु जे काही 5 महिन्यापूर्वी अवघा महाराष्ट्र बोलायचा, सुरेश धस सांगायचे, रोज पत्रकार परिषद घ्यायचे, रोज नवीन काहीतरी वेगळी बीडबद्दल बघा, बीडमध्ये अशा प्रकारची घडत आहे, परळीमधून अशा प्रकारची माहिती पुढे येत आहे, वाळूचे टिप्पर चालवले जात आहेत, राखेचे टिप्पर चालवले जात आहेत, इतके खून झाले, इतक्या खुनाचे. मग महादेव मुंडेच्या जे काही परळीमधून खुनाचं प्रकरण पुढे आलेलं होतं, त्या प्रकरणाचं नेमकं काय झालं? ते प्रकरण तिथंच बंद पडलं का? किंवा असे बरेच प्रकरण जे की सुरेश धसांनी उकरून काढले होते, वाळूचे असो, राखेचे असो, वेगवेगळ्या अवैध धंद्याचे असो, हे सगळे प्रकरण जे काही उकरून काढले होते, ते प्रकरण नेमकं आता कुठे आहे? त्या प्रकरणाचं नेमकं झालंय काय? ते प्रकरण फक्त मीडिया समोर सांगितले आणि त्याच्या पुढचं काय आता? हे सगळं काय बंद कसं काय पडलेलं आहे? मोका लागतो, तर आरोपी सुटतायत, कारवाई होते, अटक होत आहे, त्यानंतर बाहेर येत आहेत. रणजित कासले सारखा एखादा बीड मधला PSI पुढे येतो, तो काय सगळी बीडची परिस्थिती सांगतो आणि सगळी परिस्थिती सांगून सुद्धा त्याच माणसाला कुठंतरी अटक केलं जातंय. त्याच्या मागची चौकशी किंवा त्याच्या मागे नेमकं काय सत्यता आहे ही सगळी न तपासता त्या माणसाला अटक करून कुठंतरी त्याचा सुद्धा आता जामीन मंजूर झालेला आहे. मग याच्यावरून आता सामान्य माणसाला प्रश्न पडतो की नेमकं चालतंय काय सिस्टीम मध्ये, आपल्या पॉलिटिशियन की असो किंवा या सगळ्या
राजकारणी व्यक्ती किंवा जे सामान्य माणसातून जे काही प्रश्न विचारले जातात ते राजकारणी व्यक्ती कसे घेतात, ते ट्रेंडिंग मध्ये कसे आणतात, ट्रेंडिंग वरून कसे उतरवायचे, हे सगळं आपल्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का? भाजपाचे जे माणसं बोलत होते ते माणसं किंवा सुरेश धस यांना कशा प्रकारे चूक केलंय हे आपल्याला पाहायला मिळते आता या सगळ्या प्रकरणावरून. कारण 5 महिन्यापूर्वी किंवा 4 महिन्यापूर्वी संतोष देशमुखांची हत्या झाली, 5 महिन्यापूर्वी झाली. 9 डिसेंबरला त्यांची हत्या झाली. आणि 9 डिसेंबर पासून जरी आपण म्हटलं 10-15 दिवस त्या प्रकरणाची जरी चर्चा नसली तरी सुद्धा 15 दिवसात ज्यावेळेस हत्येचे उलटून गेले होते त्या दिवशीपासून या सगळ्यांची मागणी होती की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. आणि कुठेतरी धनंजय मुंडेंना कशा प्रकारे टार्गेट करण्यात आलं या प्रकरणावरून, सुरेश दसा असतील किंवा वेगवेगळे लोक असतील, अंजलीताई दमानी असतील, यांच्याकडून धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात आलं. धनंजय मुंडे यांना या प्रकरणावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला. ते तर आता बोलायला सुद्धा म्हणजे त्यांना जमत नाही असं डॉक्टरना सांगितले. म्हणजे याच्यामध्ये फक्त टार्गेटिंग होतं का? याच्यामध्ये फक्त काय राजकारणाचा बदला घ्यायचा होता का? किंवा राजकारणाचं काही वैमनस्य तुमचं काढायचं होतं का? का याच्यावरून झालं होतं का? मग असा प्रश्न आता लोकांमधून केला जातोय. याचं कारण म्हणजे हे सगळं बंद पडलेलं सगळे काही माहिती किंवा हे सगळं काही चाललेलं सिस्टम मध्ये 5 महिन्यामध्ये कुठलीही कारवाई आरोपीवर झालेली नाही. उलट जेलमध्ये राहून त्यांचीच भांडणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेलमध्ये राहून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट केलं जाते, त्यांना VIP सर्व्हिस दिली जाते. अशा प्रकारच्या माहिती, अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये आपण पाहत असतो. म्हणजे आज 5 महिने झाले आणि 5 महिन्यापासून हे 2-3 महिने लढतच होते, नुसते मीडियावर येऊन सांगतच होते आम्ही न्याय देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही कुटुंबाला असं करू, आम्ही लवकरच मसाजोगमध्ये न्याय देऊन घेऊ, आम्ही आरोपींना अशा प्रकारची शिक्षा देऊ, मुख्यमंत्र्यांनी बोललोय 100% न्याय देईल. मग 5 महिने जरी उलटून गेले असले, एवढा महाराष्ट्र टाळाला होता या सगळ्या घटनेनं, याच्यावर थोडी तरी काहीतरी कारवाईचं किंवा सरकारनं सांगितले की अशा प्रकारची आम्ही कारवाई केली आहे, या आरोपीवर अशा प्रकारचे आम्ही निलंबन केलंय किंवा अशा प्रकारचं काहीतरी त्यांचं ही केलंय, अशा प्रकारची माहिती कुठलीही सरकारनं पुढे येऊन अजून सुद्धा दिलेली नाही या प्रकरणावर. आणि वेगवेगळे आरोपी जे आता आरोपी फरार आहे, कृष्णा आंधळे, याच्याविषयी सुद्धा माहिती नाही आहे. तो नेमका फरार आहे तर कुठं आहे, तो मेलाय का, त्याच्याबद्दलची नेमकी माहिती काय आहे, त्याच्याकडे नेमके काय पुरावे, याची माहिती सरकारनं कुठंतरी द्यायला पाहिजे, अशा प्रकारची आता लोक मागणी करतात. आणि ही मागणी योग्यच आहे. कारण या प्रकरणामध्ये नेमकं चालू काय आहे, हे सामान्य माणसाला ओढ आहे. सामान्य माणसाला न्याय पाहिजे, सामान्य माणसानं उठवलेला विकृती विरुद्ध हा आवाज आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकरणावर खऱ्या अर्थानं लोक आज न्याय मागतायत. जरी पाकिस्तान आणि भारत यांचं युद्ध असलं, पाकिस्तानला मारायला पाहिजे होते किंवा पाकिस्तान सोबत जे झालं, युद्ध झालं, आपले जवान सुद्धा यामध्ये बरेच शहीद झाले. आणि त्या जवानांच्या कुटुंबांना नेमकं काय वाटत असेल ते तर विचार करूनच अवघड आहे. त्याच्यामुळे देशमुख कुटुंबाला कुठंतरी या सगळ्या प्रकरणाची माहिती किंवा या महाराष्ट्राला आता कुठंतरी या सगळ्या प्रकरणाची सरकारनं पुढे येऊन माहिती देण्याची गरज आहे, असं आता आपल्याला वाटत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत केलीच पाहिजे, आवाज उठवलाच पाहिजे. धन्यवाद.